तर विद्यार्थी मित्र, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासातील जे मूलभूत किंवा जे शास्त्रज्ञांचं योगदान आहे ते योगदान आपण जाणून घेणार आहोत. या अगोदरच्या तासामध्ये आपण न्यूटन यांचं विज्ञान आणि तंत्रज्ञानाला असणाऱ्या योगदानाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण आईन्स्टाईन यांचं विज्ञान आणि तंत्रज्ञानाला असणारं योगदान या योगदानाला जाणून घेणार आहोत. त्यांचा जो महत्वाचा शोध आहे तो आहे सापेक्षतावादाचा सिद्धांत. म्हणजे बघा, आईन्स्टाईन यांचं जे जीवन आहे त्यामध्ये आधुनिक काळातील एक महान वैज्ञानिक व सापेक्षतावादाचे प्रवर्तक म्हणून अल्बर्ट हर्मन आईन्स्टाईन यांची ओळख आहे. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी दक्षिण जर्मनीमधील उल्म या गावामध्ये झाला. त्यांच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्यांचं कुटुंब म्युनिच शहरात स्थलांतरित झाले. त्यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे यामध्ये त्यांच्या वडिलांची इलेक्ट्रोकेमिकल फॅक्टरी होती. आईन्स्टाईनला 3 वर्षाचा होईपर्यंत म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं. म्हणून त्यांच्या कुटुंबासमोर काही प्रश्न, आईसमोर आणि कुटुंबातल्या लोकांसमोर काही प्रश्न होते. पुढे म्युनिच येथे त्यांचे बालपणाचे शिक्षण एका कॅथोलिक शाळेमध्ये सुरू झाले. म्युनिच येथील त्यांच्या कंपनीचा व्यवसाय बुडाल्यामुळे, म्हणजे वडिलांच्या कंपनीचा व्यवसाय बुडाल्यामुळे आईन्स्टाईनचे कुटुंब पुन्हा मिलान शहरी स्थलांतरित झाले. तिथे आईन्स्टाईन यांचा नवीन नवीन ग्रंथ वाचायला मिळाले. त्यांच्या बहिणीकडून त्यांना व्हायोलिन वाजविण्याचे काही जे धडे आहेत, प्रशिक्षण आहे ते मिळाले. त्यांच्याजवळ तीव्र बुद्धिमत्ता व आकलन शक्ती होती आणि गतिशास्त्राविषयी त्यांना प्रचंड आवड होती. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी बीजगणितातील भौतिकीची गणिती समीकरणे आत्मसात केली होती. आता जे यांचं योगदान आहे, आईन्स्टाईन यांचं विज्ञानाला असणारे योगदान, या योगदानाला आपण गणिती पद्धतीनं पडताळून पाहू शकतो किंवा गणिती पद्धतीच्या माध्यमातून त्याचा अनुभव घेऊ शकतो. भूमितीशास्त्र व कॅल्क्युलस मध्ये ते पारंगत होते. त्यांनी त्यांची जी वैज्ञानिक कामगिरी आहे, पण आईन्स्टाईन यांना विश्वाचा शोध घेण्याची तळमळ होती की या विश्वाची निर्मिती कशामुळे झाली, ती कशापासून, या विश्वाची जी रचना आहे
ती कशा प्रकारची, आणि म्हणून विश्वाचा शोध घ्यायचा. स्वप्न प्रचंड मोठं होतं. त्यांच्यापूर्वी अनेकांनी विश्वातील घटनांचे अर्थ लावण्याचे प्रयत्न केले होते. तथापि विश्वाचे खरे चित्र हे कोणाला सापडलं नाही. म्हणजे असं त्यांना वाटायचं की नेहमी एवढ्या वैज्ञानिकांनी, त्यांच्या पूर्वीच्या वैज्ञानिकांनी विश्वाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, विश्वातल्या घटनांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, पण जे विश्वाचं खरं चित्र आहे ते कुणाला सापडलेलं नाहीये. आणि आपण त्यावरती काम करायला पाहिजे. म्हणजे अनेक अभ्यासकांची, संशोधकांची संशोधने अभ्यासली आणि त्यांच्या समोर विश्वाचे चित्र स्पष्ट व्हायला लागले. स्थिर आकाशाची कल्पना नाहीशी होऊन विश्वातील प्रत्येक गोष्ट निरंतर गतिमान आहे, हे सत्य त्यांना उमगलं. की जे स्थिर विश्वाचं चित्र, हे विश्वाचं चित्र हे स्थिर नाहीये. म्हणजे स्थिर अवकाशाची कल्पना त्यांच्या समोरची नष्ट झाली आणि विश्वातील प्रत्येक गोष्ट ही गतिमान, निरंतर गतिमान, हे सत्य त्यांना उमगलं. आणि त्यांच्या या चिंतनातून जगप्रसिद्ध सापेक्षतावाद हा सिद्धांत उदयास आला. 1905 साली त्यांनी हा सिद्धांत मांडला. सन 1905 मध्ये त्यांनी आपले सापेक्षतावादासंबंधीचे विचार स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी या ग्रंथामधून मांडले. म्हणजे विशिष्ट सापेक्षता सिद्धांत त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि या पुस्तकानंतर आईन्स्टाईन यांची ओळख जगाला झाली. आता सापेक्षतावाद काय? म्हणजे आईन्स्टाईन म्हणतात की या विश्वामध्ये निरपेक्ष असं काहीच नाही आहे, प्रत्येक गोष्ट सापेक्ष. म्हणजे आईन्स्टाईन यांची सर्वश्रेष्ठ कामगिरी म्हणजे सापेक्षतावादाचा सिद्धांत होता. त्यांनी आपला सापेक्षतावाद विश्वातील गती, काळ व शक्ती यांना कसा लागू होऊ शकतो हे स्पष्ट केले. बघा, विश्वामध्ये ज्या गतीनं ग्रह तारे एकमेकाच्या भोवती फिरतात, म्हणजे ग्रह फिरतात, प्रदक्षिणा घालतात, त्याला लागणारा जो वेळ त्याला काळ म्हटलं. आणि शक्ती यांनाही कसा लागू होतो, म्हणजे शक्तीलाही सापेक्षतावादाचा सिद्धांत लागू होतो. आईन्स्टाईन यांची वस्तूबद्दलची किंवा विश्वाबद्दलची सापेक्षता पाहण्यापूर्वी नेहमीच्या व्यवहारातील काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे आता तुम्ही ज्या ठिकाणी वास्तव्यास आहात तेथे दिवस असेल तर अलास्कामध्ये रात्र असेल. म्हणजे या अलास्का प्रदेशामध्ये किंवा या पर्वतावरती ती रात्र असेल, कारण पृथ्वीच्या सावलीखाली तो भाग केला असेल, पृथ्वीची सावली त्याच्यावर पडलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी रात्र आहे. म्हणजे दिवस आणि रात्र या दोन्ही कल्पना सापेक्ष आहेत. बघा, एका बाजूला दिवस आहे तर दुसऱ्या बाजूला रात्र आहे, दोन्ही कल्पना सापेक्ष आहे. समजा आपण आपल्या चारचाकी गाडीतून प्रवास करीत आहोत आणि आपल्या गाडी एवढ्याच वेगाने दुसरी गाडी जर आपल्या जवळून विरुद्ध दिशेने गेली तर त्या गाडीचा वेग आपल्याला आपल्या गाडीच्या वेगाच्या दुप्पट झालेला दिसतो. म्हणजे आपल्या गाडीचा वेग आणि परस्पर विरोधी दिशेने आलेली दुसरी गाडी, या दोन्ही गाड्या ज्या वेळेला एकमेकांना पास करतात
एकमेकांना क्रॉस करतात, त्यावेळेला आपण ज्या गाडीमध्ये बसलेलो आहोत त्या गाडीचा वेग हा दुप्पट झालेला जाणवतो. आणि समजा दुसरी गाडी आपल्या गाडीला समांतर गती समान धावत असेल, म्हणजे आपण ज्या दिशेने चाललो त्याच दिशेने जर दुसरी गाडी जात असेल तर ती स्थिर आहे असे वाटते. म्हणजे गाडीला वेग आहे, दोन्ही गाड्यांना वेग आहे, पण दोन्ही गाड्या जर एकाच वेगानं समांतर दिशेनं धावत असतील तर आपल्याला असं वाटतं की गाडी स्थिर आहे, म्हणजे तिचा वेग 0 आहे. परस्पर विरोधी ज्या वेळेला गाड्या जातात त्यावेळेला वेग दुप्पट झाल्याचं जाणवते, आणि ज्या वेळेला समान दिशेने गाड्या जायला लागतात त्यावेळेला गाडीचा वेग हा 0 असल्याचे वाटते. त्यास वेगाची सापेक्षता असं म्हटलंय. वेग हा ही सापेक्ष आहे. म्हणजे ही उदाहरणे आपल्याला नेहमीच्या व्यवहारातील काही देता येतील, पण आईन्स्टाईन यांनी आपल्या सापेक्षता किंवा आपला जो सापेक्षतावाद सिद्धांत आहे तो विश्वातील घटकांना कसा लागू आहे हे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आईन्स्टाईन असे म्हणतात की विश्वात गतिशून्य असे काहीच नाही आहे, सर्व गती सापेक्ष आहे. म्हणजे आईन्स्टाईनच्या मतानुसार सर्व विश्व गतिमान आहे, गतिशून्य असं काहीच नाही आहे, सगळं काही गतिमान आहे. विश्वातील एकही गोष्ट स्थिर नाही आहे. म्हणजे आपण पृथ्वीवर आहोत आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, याचा अर्थ आपणही गतिमान आहोत. म्हणजे आपण तशी 50 मैल वेगाने मोटारीने प्रवास केला असे म्हणतो, पण सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या दृष्टीने ते बरोबर नाही. कारण जी मोटार या पृथ्वीवर आहे ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपला सूर्य सुद्धा ज्या ग्रहमालेत राहतो ती ग्रहमालाही फिरते, आणि ग्रहमाला ज्या आकाशगंगेत आहे ती सुद्धा फिरते. म्हणजे मोटारीचा तासी वेग 50 मैल, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा वेग तासी 1050 मैल आहे. म्हणजे मोटारीचा 50 मैल आणि पृथ्वीचा 150 मैल आहे. म्हणजे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा तासी वेग जो जो आहे, स्वतःभोवती फिरण्याचा 150 मैल आहे तासी, पण सूर्याभोवती फिरण्याचा जो वेग आहे तो 66,600 मैल आहे पर तास. हा सर्व वेग लक्षात घेऊन आपल्या मोटारीचा वेग ठरवावा लागतो. म्हणजे हे सापेक्ष, हे गणिती पद्धतीने सुटणारे सूत्र आहे. हे सहज सर्वसामान्य जीवनामध्ये पृथ्वी एवढ्या वेगाने फिरत असतानाही ती आपल्याला स्थिर वाटते. म्हणून हे सगळे जे प्रश्न आहेत ते गणिती पद्धतीनं सोडवावे लागतील, आणि हे सत्य आहे. पुढे ते म्हणतात की वेग सापेक्ष तर आहेच, पण काळही सापेक्ष आहे. काळ हा वेग सापेक्ष आहे. म्हणजे काळ हा वेग सापेक्ष असं ते म्हणतात. पुढे आईन्स्टाईन म्हणतात की काळ हा वेग सापेक्ष आहे. एखादी वस्तू गतिमान असली की काल प्रवाह सापेक्षतेने सावकाश वाहतो, आणि वस्तूचा वेग जितका जास्त तितका काल प्रवाहाचा वेग कमी. म्हणजे काळ आणि वस्तू या दोन्ही सापेक्ष आहे. वस्तूचा वेग वेग जेवढा जास्त असेल तेवढा काळ हा कमी आहे, आणि वस्तूचा वेग जेवढा कमी आहे तेवढा काळाच्या प्रवासाचा वेग हा जास्त. या तत्वाचे उदाहरण द्यायचे झाले तर अग्निबाण तळावरून एक अग्निबाण सेकंदाला म्हणजे गणिती पद्धतीने सुटणारी ही उदाहरणं आहेत. अग्निबाण तळावरून एक अग्निबाण सेकंदाला 93,000 मैल वेगाने, प्रति सेकंद 93,000 मैल वेगाने आकाशात गेला, आणि अग्निबाण तळावरील निरीक्षकांच्या व अग्निबाणातील
रात्रीच्या घड्याळात अग्निबाण सुटतेवेळी बरोबर 5 वाजले होते. जे अग्निबाण तळावरील घड्याळ आणि अग्निबाणात बसवलेलं जे घड्याळ आहे, या घड्याळातला जो वेळ आहे तो समान होता. जे बरोबर 5 वाजलेले असतील आणि निरीक्षकांच्या घड्याळात बरोबर 1 वाजला, तेव्हा तो अग्निबाण परत तळावर आलेला असेल. म्हणजे 5 वाजता अग्निबाण सुटलेला असेल आणि 1 वाजता तो अग्निबाण तळावर परत आलेला असेल. त्याच वेळी अवकाश रात्रीच्या घड्याळात, म्हणजे ज्या अग्निबाणातील घड्याळ आहे त्यामध्ये 12:54 झालेली असते. म्हणजे 6 मिनिटाचा फरक पडला. हा 6 मिनिटाचा फरक हा त्या अग्निबाणाच्या वेगामुळे पडला. म्हणजे वेग आणि काळ या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत, असं आईन्स्टाईन आपल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या माध्यमातून हे वैज्ञानिक नियम जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे यात्रीच्या घड्याळातील काळ 6 मिनिटांनी आकुंचन झाला. अग्निबाणाच्या गतीमुळे कालप्रवाह सावकाश वेगाने धावला. म्हणजे जे अग्निबाणाची गती आहे, या अग्निबाणाच्या गतीमुळे कालप्रवाह सावकाश गतीने धावला. कारण प्रति मैल म्हणजे प्रति सेकंद 93,000 मैल वेगाने अग्निबाण धावत होते. त्यामुळे कालप्रवाहाची गती ही सावकाश होती. जेवढा वेग जास्त तेवढा कालप्रवाह सावकाश धावतो. वस्तूचा वेग कमी असेल तर कालप्रवाहाचा वेग जास्त वेगाने धावतो. म्हणजे जे काळाचं मापन आहे ते करणाऱ्याच्या अवस्थेवरती हे सगळं अवलंबून असतं. कालावधीची वेग सापेक्षता स्पष्ट करताना आईन्स्टाईन म्हणतात, काळ म्हणजे फक्त घटनाक्रम होय. आपण तास, मिनिटे, दिवस, वर्ष, सहस्त्रके ही परिमाणे म्हणजे संदर्भासाठी वापरतो. म्हणजे काळ हा घटनाक्रम आहे, पण त्यासाठी आपण सेकंद, तास, मिनिट, दिवस, वर्ष, सहस्त्रके हे संदर्भासाठी वापरतो. या काळाचं मापन करण्यासाठी आपण हे सगळं वापरतो, पण काळ हा फक्त एक घटनाक्रम आहे असं ते म्हणतात. पुढे आईन्स्टाईन म्हणतात की अवकाश सापेक्ष आहे. म्हणजे हे संपूर्ण अवकाशचे जी आकाशगंगा आहे, ही आकाशगंगा ही सापेक्ष. म्हणजे अवकाश हे अनंत आहे. ते कुठूनही सुरू होत नाही किंवा कुठेही संपत नाही. त्याचा अंतच नाही आहे. ते सुरू होत नाही, संपतही नाही. मग त्याची सापेक्षता कशी आहे? तर अवकाश ही अनंत पोकळी आहे आणि त्याचे अंतर मोजता येत नाही. कारण अंतर मोजायला 2 संदर्भ बिंदू असावे लागतात. म्हणजे एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणाहून आपण निघालो आणि ज्या ठिकाणी आपण पोहोचलो, या दोन्हीमधलं अंतर आपण सांगू शकतो. पण या अवकाशाच्या अनंत पोकळीमध्ये ज्या वेळेला 2 संदर्भ बिंदू आपल्याकडे नाही आहेत, त्यावेळेला आपण त्यातलं अंतर सांगू शकत नाही. म्हणजे अवकाश सापेक्ष. कारण अंतर मोजायला हे 2 संदर्भ बिंदू असावे लागतात, तरच त्या दोन्ही मधलं अंतर आपण सांगू शकतो. ते अवकाशाबाबत शक्य नाही. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतर आपण मोजतो. या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी हे 2 संदर्भ बिंदू आहेत आणि ते काढून टाकले तर अंतराला काहीच अर्थ नाही. म्हणजे या 2 संदर्भ बिंदूंना आपण ज्या वेळेला काढून टाकतो, त्यावेळेला दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे त्या अंतराला काहीही अर्थ उरत नाही. उदाहरणार्थ, कोल्हापूर ते पुणे हे जर 250 किलोमीटरचं अंतर असेल, तर त्यासाठी आपण 2 संदर्भ बिंदू वापरले की एका बाजूला कोल्हापूर आणि दुसऱ्या बाजूला पुणे. पण हे दोन्ही संदर्भ बिंदू आपण काढून टाकल्याने 250 किलोमीटर अंतर आहे हे जर आपण सांगायला लागलो, तर त्या अंतराला काहीही किंमत उरत नाही. की आपण कुठून कुठं गेलो हे केंद्रबिंदूच आपल्याजवळ नाही आहे. म्हणून या अवकाश हे सापेक्ष आहे. ते अनंत अशी पोकळी आहे आणि या अनंत पोकळीमध्ये रिलेटिव्ह काही गोष्टींना दाखवल्याशिवाय त्या पोकळीचा अर्थ आपण लावू शकत नाही.
म्हणून या संदर्भ बिंदूच्या माध्यमातून आपण अंतर मोजू शकतो. आईन्स्टाईन यांनी न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला पुष्टी जोडून अवकाशासंबंधी वैज्ञानिक कल्पनाचा जी विज्ञानाची कल्पना होती ती बदलली. त्यांच्या मते गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशाचा आकार बदलतो. त्यामुळे अवकाशात टेकड्या, तऱ्या, उंचवटे, वळणे तयार होतात. म्हणजे सूर्यासारखे तारे आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे खोलगटपणा निर्माण करतात. अशा खोलगट भागातून जेव्हा दुसरा एखादा ताऱ्याचा प्रवास होतो तेव्हा त्या प्रकाशाचा मार्ग वक्र होत जातो. म्हणजे सूर्याची जी किरण ही सूर्याची किरण ज्या वेळेला पृथ्वीवर येतात त्यावेळेला ही पृथ्वीवर येणारी किरण ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं आपला मार्ग बदलतात आणि ती सरळ रेषेत पृथ्वीवर न येता वक्र रेषेमध्ये पृथ्वीवर येतात. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतालाही त्यांनी पुष्टी दिली. पुढे वस्तू आणि शक्ती याही सापेक्ष आहे, त्या पण रिलेटिव्ह आहे. संदर्भाशिवाय त्यांचंही स्पष्टीकरण अशक्य. आईन्स्टाईन यांच्या मते वेगामुळे वस्तूचे वस्तुमान वाढते आणि जितका वेग जास्त तितके वस्तुमान जास्त. थोडक्यात जेवढा वेग जास्त तेवढे वस्तुमान अधिक. पण याची सिद्धता गणिताच्या आधारे शक्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ 50 किलोग्रॅम वजनाची एखादी व्यक्ती सेकंदाला 1.5 लाख म्हणजे 1.5 लाखाहून अधिक मैल वेगाने जात असेल तर त्याची वजन 100 किलोग्राम होते. म्हणजे 1.5 लाखाहून अधिक वेगानं जर ती व्यक्ती धावत असेल प्रति सेकंदाला तर त्या व्यक्तीचं वजन हे 50 पाऊंडाऐवजी 100 पाऊंड होतं. म्हणजे दुप्पट होतं. म्हणजे 50 किलोग्रॅम ऐवजी ते 100 किलोग्राम. हे गणितीय कसोटीवर सिद्ध करता येते. सृष्टीमध्ये याचा पडताळा शास्त्रज्ञांना आलेला आहे. म्हणजे अणूंमध्ये असणाऱ्या स्थिर इलेक्ट्रॉनहून वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रॉनचे वजन जास्त असते असे दिसून आले आहे. म्हणजे अणूंमध्ये असणारे जे स्थिर इलेक्ट्रॉन आहेत त्या स्थिर इलेक्ट्रॉनपेक्षा जे इलेक्ट्रॉन वेगाने धावतात, प्रचंड गतीनं ते फिरतात, त्या इलेक्ट्रॉनचं वजन हे जास्त असलेलं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांना ते दिसून आलेलं आहे. त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला. म्हणजे 1908 साली आईन्स्टाईन यांनी सुधारणात्मक समीकरण मांडून त्या आधारे त्यांनी सापेक्षतावादामधील शक्तीचे जगप्रसिद्ध सूत्र मांडले. आणि हे सूत्र असं आहे, शक्ती किंवा ऊर्जा बरोबर आहे वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या गतीचा वर्ग म्हणजे E = mc². हे सूत्र जे आईन्स्टाईननी मांडलं की या सूत्रावर त्यांच्या संपूर्ण सापेक्षतावादाचा सिद्धांत किंवा त्यांचे जे वैज्ञानिक विचार आहेत ते या सूत्रावर आधारलेले आहे. बाष्प आणि बर्फ ही जशी पाण्याची 2 रूपे आहेत त्याचप्रमाणे वस्तुमान व शक्ती ही वस्तूची 2 रूपे आहेत. वस्तूचं वस्तुमान आणि शक्ती ही वस्तूची 2 रूपे. एकाचं रूपांतरण हे दुसऱ्यात करणे शक्य आहे. हे त्यांनी सिद्ध केले. पुढे या सूत्राचे प्रत्यंतर अणुविभाजनातून होणाऱ्या अणुशक्तीच्या रूपाने म्हणजे अणुमधील क्षुल्लक वस्तुमानाचे रूपांतरण प्रचंड शक्तीने होते. हे अणुबॉम्बच्या सामर्थ्यावरून स्पष्ट होते. जे अणुबॉम्बचं जे सामर्थ्य आहे
त्याच्यावरून ते स्पष्ट झालं. पुढे हे जे वैज्ञानिक विचार आहेत, सापेक्षतावाद, आणि हा त्यांचा असणारा सापेक्षतावादाचा सिद्धांत, विश्वाच्या संदर्भातले त्यांचे असणारे विचार, ते विचार आपण या ठिकाणी बघितले. त्यांच्या वैज्ञानिक विचाराची ओळख व्हावी यासाठी आपण आईन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. थँक्यू. थँक्यू.